हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की लिंक क्यू लँग्वेज इंटिग्रेटेड क्वेरी. आता लिंक क्यू मध्ये काय असतं की जसं आपण क्वेरी किंवा डेटाबेसशी कनेक्ट करून आपण एखादा टेबलमधल्या व्हॅल्यू घेऊ शकतो किंवा एखाद्या टेबलमधल्या ठराविक काहीतरी कंडिशन लावून आपण व्हॅल्यूज घेऊ शकतो ना. तसंच डॉट नेटमध्ये किंवा सी शार्पमध्ये जर का आपल्याकडे कलेक्शन असेल आणि त्या कलेक्शनमध्ये जर आपल्याला काहीतरी ऑपरेशन करायचे असेल आणि फास्टर एक्झिक्युशन पाहिजे तर लिंक क्यू हा प्रकार वापरून आपण किंवा लिंक्यूच्या ज्या मेथड्स असतात की सिलेक्ट असेल, व्हेअर क्लॉज असतील किंवा ऑर्डर असतील किंवा जॉईन असतील, असेंडिंग डिसेंडिंग वगैरे आपण हे लास्ट लेक्चरला बघितले कसं वापरायचं वगैरे. ते वापरून आपण लिंक क्यू सगळा टॉपिक कव्हर केला. तर आजचं जे लास्टचा जो टॉपिक आहे तो आहे की आपल्याकडं असिंक अवेट प्रोग्रामिंग बघायचं आहे. ओके, आणि त्याच्या असिंक अवेट बघण्याच्या अगोदर आहे ना आपल्याला थ्रेडिंग काय असतं, मल्टी थ्रेडिंग काय असतं, त्यानंतर टास्क कसे वापरले जातात हे सगळं आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आपला हा सी शार्प मधला लास्टचा टॉपिक आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण डेटाबेस चालू करणार आहे. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, तर असिंक प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं की जसं आपण अँग्युलरमध्ये बघतो असिंक अवेट असेल किंवा एखाद्या डॉट नेटमध्ये असेल किंवा जावामध्ये असेल, अशा भरपूर प्रत्येक लँग्वेजमध्ये असिंक आणि अवेट नावाच्या कन्सेप्ट असतात की त्याच्यानुसार आपण असिंक्रोनस प्रोग्रामिंग आणि सिंक्रोनस प्रोग्रामिंग आपण बघू शकतो. राईट, जसं की प्रोग्रामिंगमध्ये देर आर टू टाइप्स प्रोग्रामिंगचे, जसं की सिंक्रोनस प्रोग्राम आणि असिंक्रोनस प्रोग्राम. आता सिंक्रोनसमध्ये कसं की जावा स्क्रिप्ट होते की लाईन बाय लाईन एक्झिक्युशन असतं. असिंक्रोनस म्हणजे कसं पण बिहेवियर, जसं आता मी 4 काहीतरी फंक्शन कॉल केली, त्यातलं पहिलं फंक्शन कोणतं पण कॉल होणार, त्याचा रिझल्ट आपल्याला कसा पण भेटू शकतो. अशा टाईपमध्ये सिंक्रोनस आणि असिंक्रोनसमध्ये आपल्याला डिफरन्स असतो. सपोज सिंक्रोनस पहिलाचा जो टाईप आहे असिंक प्रोग्रामिंगचा तो असतो की टाईप्स. इथं आपण टाईप्स घेऊ आणि त्याच्या खाली येईल की सिंक्रोनस प्रोग्रामिंग. ओके, आणि सिंक्रोनस मध्ये इथं येईल की असिंक्रोनस प्रोग्रामिंग. याला इथं इथं एक. ओके, आता यांना लाईन मारतो. ओके, देर आर टू टाइप्स. न्यू फोल्डरमध्ये ओके, आता यातला कोड जरी नाही समजला ना तरी चालतं. इथं मी एक प्रोग्राम टाईप करतो की async.cs async.cs नावाची फाईल बनवली. ओके, तर आता मी काय केलेलं आहे की एक प्रोग्राम बनवला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये मी काय केलं, क्लास लिहिला. त्या क्लासमध्ये मी मेन फंक्शन लिहिलं. तिथं मी या 3 मेथड कॉल केले की डाउनलोड फाईल, प्रोसेस फाईल आणि सेंड ईमेल. आणि ह्या ज्या 3 मेथड्स आहेत त्या मेथड डिफाईन केल्या की स्टॅटिक व्हाईल डाउनलोड फाईल. या मेथडमध्ये मी काय केलेलं आहे की डाउनलोडिंग. नेक्स्ट केलं की थ्रेड डॉट स्लिप. आपल्याला हे थ्रेडिंग वगैरे काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. थ्रेड डॉट स्लिप म्हणजे काय की माझा ज्यावेळेस प्रोग्राम चालू असेल त्यावेळेस मी ह्या प्रोग्रामला मी स्लीपमध्ये टाकलं किंवा याच्या खाली जर माझा प्रोग्राम सगळा जाणार नाही. म्हणजे थोडक्यात मी काय केलं की वेटिंगला त्याला केलं किंवा इथं मी एखादी एपीआय कॉल केली. एपीआयला जसा लोडर वगैरे आपल्याकडे पडतो ना तशा टाईपमध्ये मी या लोडिंगमध्ये याला स्लीपमध्ये टाकले 3000 सेकंदाला. नेक्स्ट काय केलं की प्रोसेसिंग फाईल. ओके, प्रोसेस फाईल या नावाला मी कॉल केलं मेथडला आणि या मेथडमध्ये परत मी थ्रेड डॉट स्लीप आणि 2000 केलं. त्यानंतर मी थ्रेड डॉट स्लीप 1000 केलं. म्हणजे पहिल्यांदा 3 सेकंद, परत 2 सेकंद आणि असा 1 सेकंद. हे काय झालं की माझं सिंक्रोनस प्रोग्रामिंग झालं. ओके, ॲट अ टाइम हे सगळे फंक्शन कॉल झाले का नाही झाले, याला बोललं जातं की सिंक्रोनस. सगळा सिंक्रोनसली वर्क झाला. आता बघा ह्या की ज्यावेळेस माझा प्रोग्राम एक्झिक्यूट झाला, स्टॅटिक व्हॉइड मेनमध्ये आला. मेनमध्ये मी इथं पहिल्यांदा डाउनलोड फाईल ही नावाची मेथड कॉल केली. आता डाउनलोड फाईलला इथून हा कॉल इथं आला. डाउनलोड फाईलमध्ये लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झाला. हा पहिल्यांदा झाला, परत 3 सेकंद झाला, परत डाउनलोड कम्प्लिटेड आला का तुमचं डाउनलोड कम्प्लिटेड. ह्या 2 लाईन झाल्या.
त्याच्यानंतर हा कॉल बॅक टू इथं आला, राईट. याच्यातनं आपण काय रिटर्न करत नाही कारण की वॉइड मेथड आहे. नेक्स्ट जो कॉल आहे तो प्रोसेस फाईलला आला. प्रोसेस फाईलमध्ये परत प्रोसेसिंग प्रिंट झालं, त्याच्यानंतर 2 सेकंद थांबला, परत प्रोसेस कंप्लीट झाली. त्याच्यानंतर बॅक टू इथून कॉल इथं आला आणि त्याच्यानंतर सेंड ईमेलला कॉल केला. याला बोललं जातं की सिंक्रोनस प्रोग्रामिंग. सिंक्रोनस म्हणजे काय की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं, राईट. हा झाला आपला सिंक्रोनस प्रकार. आता नेक्स्ट जो सिंक्रोनसमध्ये प्रॉब्लेम काय होतं की जसं की एपीआय जर आपल्याला रिस्पॉन्स पाठवायचा असेल तर एपीआयला रिस्पॉन्स यायला समजा 10 सेकंद लागत असेल, किंवा डेटाबेसमध्ये आपल्याला जे क्वेरी असतात किंवा डेटाबेसमध्ये आपल्याला व्हॅल्यू हँडल करायचे असते किंवा डेटाबेसमधल्या ज्या टेबलमधल्या आपल्याला व्हॅल्यू आहेत ना घेऊन फ्रंट एंडला वगैरे पाठवायचे असतात, तर त्याला 5 सेकंद लागले. किंवा एखादी फाईल डाउनलोड करायची असेल तर त्याला 8 सेकंद लागले. अशा जो प्रोसेस असतात ना त्याला सगळ्यांना काम करण्यासाठी आहे ना सपोज 20 सेकंद लागले, तर यांना काय होतं की तुमचा सीपीयू असेल किंवा जो परफॉर्मन्स आहे तो कमी होतो, सीपीयू तुमचा हँग होण्याची शक्यता असते, राईट. मग त्याच्यासाठी आपला जो प्रकार आला की असिंक्रोनस प्रोग्रामिंग, राईट. दुसरा प्रकार, पहिला काय होतं की सिंक्रोनस होतं, सेकंड आला की आपला असिंक्रोनस आला. आता असिंक्रोनसमध्ये कसं असतं, सपोज तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला, राईट. आणि त्या हॉटेलमध्ये तुम्ही जसं एखाद्या वेटरला बोलावता, वेटरला तुम्ही एखादी ऑर्डर देता, तर तुम्ही ऑर्डर देईपर्यंत काय तुम्ही असं शांत बसता का, त्याकडे बघत बसता का, नाही ना. मग तो पण तुम्ही रिकाम असा, मग त्यामध्ये तुम्ही गप्पा मारता किंवा एखाद्या मोबाईलमध्ये तुम्ही रील्स बघता, नाहीतर कोणाला तरी कॉलिंग वगैरे करता. अशा टाईपमध्ये तुम्हाला काहीतरी तुमचं काम तर चालू आहे. किंवा जर तुम्ही स्टार्टर मागितलं असेल पापड वगैरे, तर तुम्ही पापड खात बसणार. अशा टाईपमध्ये तुम्ही हे काय झालं की असिंक्रोनस, तुमचं जेवण तर तयार होतच आहे, पण त्याच्याच बरोबर तुम्ही जो समजा तुम्ही स्वीपीओच आहे की स्वीपीओ तुमचा मोकळा आहे का, किंवा तुम्ही काय असं निवांत बसलाय का, तुम्ही काही ना काहीतरी करतच आहात, त्यालाच बोललं जातं की असिंक्रोनस, राईट. त्यामध्ये तुमचा यूआय फ्रीज होत नाही वगैरे. आता असिंक्रोनस प्रोग्रामिंगमध्ये आहे ना त्याच्यात आपल्याला बघायचं आहे की थ्रेड, ओके. असिंक्रोनसमध्ये इथं ओके थ्रेड. आता थ्रेड ही कन्सेप्ट काय आहे की सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की थ्रेड समजला तुम्हाला तर त्यातला तुम्हाला टास्क समजणार आहे, त्याच्यातला तुम्हाला असिंक अवेट समजणार आहे, आणि त्याच्यात नंतरचा असिंक्रोनस प्रोग्रामिंग मधलाच तुम्हाला पॅरलल प्रोग्रामिंग काय असतं ते पण समजणार आहे, राईट. जसं की जसं की आपण एखादा प्रोग्रामिंग कंपाईल करतो आणि कंपाईल केल्यानंतर ती EXE आपण रन करतो, राईट. आता ती EXE रन करतो म्हणजे काय करतो, ती EXE आपण ऑपरेटिंग सिस्टीमकडे देतो की बाबा ही रन कर. मग ती ऑपरेटिंग सिस्टम जी EXE रन केल्यानंतर आपली एक प्रोसेस एक्झिक्यूट होते, ओके. जसं की EXE वरती डबल क्लिक केल्यानंतर आपली काहीतरी एखादी प्रोसेस होते ना, त्या प्रोसेस नंतर एक आपल्या मल्टी थ्रेडिंग जसा प्रकार असतो ना की थ्रेड आपला जो असतो तो ती प्रोसेस रन करण्याचं काम करतो. जी आपली प्रोसेस आहे ना ती एक थ्रेड आपला काम करण्याचं काम करतो की मग त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन असतील किंवा लूप फिरव, त्याच्यानंतर एखाद्या फंक्शनला कॉल कर किंवा एखाद्या डेटाबेसला कॉल कर. हे झालं की आपलं हे काम कोण करतं की आपला थ्रेड असतो ना तो काम करतो, राईट. आणि जी प्रोसेस असते ना त्या प्रोसेसला म्हणलं जातं की आपली जी रनिंग EXE आहे ना त्या रनिंग EXEला प्रोसेस म्हणलं जातं. आणि त्याच्यानंतर येतं की ह्या प्रोसेसमध्ये नक्की थ्रेड किती असू शकतात, राईट. तर त्याच्यामध्ये एक पण थ्रेड असू शकतो, 2 थ्रेड असू शकतात, 10 असू शकतात, 100, त्याला गरजेनुसार थ्रेड असतो. पण ॲटलिस्ट मिनिमम 1 थ्रेड तर असतोच की जसं की तुमचा मेन जे फंक्शन असतं ना हे तो पण आपला एक थ्रेड झाला की ह्या प्रोसेसला हे चालवण्याकरता आपल्याला एक थ्रेडची गरज आहे, राईट. तो आपला कायम एक थ्रेड तर मिनिमम असूच शकतो. जर विदाऊट मेन थ्रेड तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूटच होत नाही, राईट. आता मेन थ्रेडचं जे एक्झिक्युशन असतं, मेन थ्रेडचं एक्झिक्युशन कसं असतं की इथं च्या साईडला आपण बघू की थ्रेड किंवा प्रोग्राम स्टार्ट करतो त्याच्यामध्ये आपला मेन थ्रेड असतो क्रिएटेड, ओके. मेन थ्रेड आपला कोणी केला की ऑपरेटिंग सिस्टीमनं आपला मेन थ्रेड क्रिएट केला. मग त्या मेन थ्रेडमध्ये आपण मेन फंक्शन कॉल केलं, तो वाईड असल्यामुळे त्याचे पॅरामीटर्स आपल्याला काय भेटले नाहीत ऑपरेटिंग सिस्टीमचे. नेक्स्ट असतं की आपले जे स्टेटमेंट्स असतात ना की त्यामध्ये आपण 3 मेथड्स कॉल केल्या, स्टेटमेंट्स एक्झिक्यूट. आणि त्याच्यानंतर जो लास्ट असतो की ह्या स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर जो रिटर्न कॉल आला मेनला त्याच्यानंतर मग आपला
प्रोग्राम एंड झाला. हेच आपल्या मेन थ्रेडचं काम असतं, की थ्रेड कधी क्रिएट होतं की ज्यावेळेस आपला प्रोग्राम रन होतो त्यामध्ये पहिला तर आपला मेन थ्रेड क्रिएट होतो आणि त्या मेन थ्रेड क्रिएट झाल्यानंतर मेन फंक्शनला कॉल जातो. मेन फंक्शन नंतर मग तुमचं जी मेन मेथड असेल वगैरे त्याच्यामधून मग आपल्या ज्या स्टेटमेंट्स असतात की जसं फॉर लुपिंग असेल किंवा एखाद्या आपल्याला मॅलॉक करायचं असेल किंवा रन टाईमला आपल्याला काहीतरी मेमरी अलोकेशन करायचं असेल किंवा कलेक्शन करायचं असेल, रेफरन्स इन रेफरन्स आउट करायचं, एखादा रेफरन्स द्यायचा असेल ते आपण थ्रेडनुसार आपण अलोकेशन करू शकतो, राईट. किंवा जर आपल्याला थ्रेड क्रिएट करायचा असेल रन टाईमला, जर आपल्याला थ्रेड जर क्रिएट करायचा असेल तर पहिलं तर आपल्याला काय लागणार आहे की युजिंग सिस्टीमला थ्रेडिंग जी लायब्ररी आहे किंवा नेमस्पेस आहे आपल्याला ती नेमस्पेस लागणार आहे. आणि आता तर मी कन्सोलवर घेतो त्यामुळे त्याची थ्रेडिंगची जी आपल्याकडे नेमस्पेस आहे त्याची काही गरज नाही. क्लास प्रोग्रॅम आणि या प्रोग्रॅममध्ये स्टॅटिक वॉइड मेन आणि या मेन मेथडमध्ये त्याच्या खाली एक अगोदर स्टॅटिक एक मेथड मी डिक्लेअर करतो की प्रिंट नावाची. आणि या प्रिंटमध्ये फक्त कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये थ्रेड क्रिएटेड. ओके, आता मला हा जो प्रिंट मेथड आहे त्या प्रिंट मेथडला मला थ्रेड क्रिएट करायचा आहे. तर थ्रेडचा सेंटेक्स काय की थ्रेड क्लास त्याचा मी एक ऑब्जेक्ट बनवला थ्रेड नावाचा, राईट, किंवा व्हेरिएबल बनवला आणि या व्हेरिएबलला इज इक्वल टू रन टाईमला मी मेमरी दिली न्यू थ्रेड. आणि त्या थ्रेडमध्ये कशाला असाइन करतो तो थ्रेड, तर प्रिंट ही जी मेथड आहे या मेथडला तो असाइन कर, असा त्याचा सिंटॅक्स आहे. आता मला हा थ्रेड कॉल करायचा आहे तर मी कॉल कसा करणार की थ्रेड डॉट स्टार्ट. ओके, थ्रेड डॉट स्टार्ट आणि मेथडचं सिंटॅक्स झाला माझा. ही थ्रेड क्रिएटेड, माझा जो मेन प्रोग्राम आहे त्या मेन प्रोग्राममधून माझा पहिला तर कोणता थ्रेड क्रिएट झाला की मेन थ्रेड क्रिएट झाला. आणि त्याच्यानंतर जो स्टार्ट आहे, हा जो स्टार्ट आपण जी मेथड लिहिली या स्टार्ट मेथडचा प्रोग्राम क्रिएट झाला, राईट. याच्यामध्ये अजून एक आहे की याचा क्रम पण बदलू शकतो. ओके, हा जो थ्रेड कधी क्रिएट करायचा, या प्रिंट मेथडचा थ्रेड अगोदर क्रिएट करायचा का या मेन मेथडचा थ्रेड क्रिएट करायचा, हे कोण ठरवतं की आपली ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते. विंडोज असेल तर विंडोजचं कोणतं जर फास्टर एक्झिक्युशन मेन असेल किंवा जर का लिनक्स असेल तर ह्या प्रिंट मेथड अगोदर जर करायचे असेल हे सगळं कोण करतं की तुमची जी ओ एस आहे ना ती ओ एस काम असते की तुम्हाला थ्रेड कोणता असाइन करायचा. सपोज इथं मी कन्सोल डॉट राईट लाईन लिहिलं आणि त्याच्यामध्ये थ्रेड स्टार्टेड. ओके, CLS डॉट नेट रन आलं का, थ्रेड स्टार्टेड आणि थ्रेड क्रिएटेड. परत सपोज जर मी इथं दिलं थ्रेड डॉट स्टार्ट, ओके, थ्रेड स्टार्टेड थ्रेड क्रिएटेड. आता इथं काय दिलं की अनहँडल्ड एक्सेप्शन थ्रेडिंग टर्मिनेट इट कॅनॉट रिस्टार्ट. ओके, एकदा जर आपला थ्रेड स्टार्ट झाला तर त्याला आपण रिस्टार्ट करू शकत नाही, पण त्याला आपण एखादं अबॉर्ट फंक्शन देऊन किंवा त्याला आपण स्लिपला टाकू शकतो, राईट. सपोज जर का आपल्याला स्लिपला किंवा पॉजला जर टाकायचं असलेल ना तर इथं
स्टार्टेडच्या नंतर थ्रेड डॉट स्लीप किंवा डायरेक्ट क्लासच वापरू आपण. थ्रेड डॉट मेन थ्रेडला कॉल देऊ, त्याला पॅरामीटर देऊ की 3 सेकंद थांब आणि इथं एंडेड. ओके, झालं का की थ्रेड स्टार्टेड, थ्रेड क्रिएटेड आणि 3 सेकंदानंतर थ्रेड एंडेड असं आपण थ्रेडिंग करू शकतो. राईट. त्याच्यानंतर सपोज आपल्याला एका थ्रेडचं काम पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या थ्रेडला थांबवण्यासाठी जॉईन वापरू शकतो. ओके, सपोज याला मी कमेंट करतोच, या प्रोग्रामला कमेंट याच्या खाली. ओके, आता इथं मी काय केलंय की एक प्रिंट नावाची मेथड लिहिली आणि त्या प्रिंट मेथडमध्ये डाउनलोडिंग केलं आणि तिथं मी जो माझा थ्रेड आहे तो थ्रेडला मी किंवा जो थ्रेडला स्लिपला टाकलं की 3 सेकंदानं आणि त्याच्यानंतर मेन मेथडमध्ये त्या प्रिंट या मेथडचा मी एक थ्रेड बनवला नवीन. राईट. त्याच्यावरती काय की मेन स्टार्टेड, त्याच्यानंतर मी तो थ्रेड क्रिएट केला त्या प्रिंट नावाचा आणि तो थ्रेड क्रिएट केल्यानंतर थ्रेड डॉट स्टार्ट केलं म्हणजे या मेथडला मी कॉल केला इथून त्या थ्रेडनुसार. नेक्स्ट काय केलं की त्या थ्रेड डॉट जॉईन लिहिलं ना ज्यावेळेस, तर माझा थ्रेड काय करतो की ह्या दुसऱ्या थ्रेडचा रिस्पॉन्स येत नाही जोपर्यंत, तोपर्यंत माझा जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्युशन थांबवतो किंवा पॉज करतो. राईट. किंवा याचा जो थ्रेडला या थ्रेडचा रिस्पॉन्स येत नाही किंवा ह्या थ्रेडचा जो पण काम संपत नाही तोपर्यंत इथं तो वेट करतो. राईट. आता इथं मी त्याला कमेंट केलं, जर का मी ही लाईन लिहिली नाही तर माझं काय होतं, इथं मल्टी थ्रेडिंग झालं. मल्टी थ्रेडिंग काय झालं की असिंक्रोनस प्रोग्रामिंग झालं. असिंक्रोनस कसं काय की इथं मी एक थ्रेड बनवला, त्या थ्रेडला मी कॉल केला. राईट. आता माझा हा मेनचा थ्रेड वेगळा आणि या प्रिंट मेथडला कॉल केलेला थ्रेड वेगळा आहे. म्हणजे 2 माणसं माझी वेगवेगळी कामं करणार आहेत. जे माझा मेन फंक्शनचं काम आहे तो एक थ्रेड करेल आणि ह्या स्टार्ट मेथडला किंवा ह्या प्रिंट मेथडला काम करण्याचं काम दुसरा माणूस करेल. आता इथं डॉटनेट रन केलं, आलं का मेन स्टार्टेड मेन फिनिशड ह्या जो थ्रेड आहे त्याचं त्यानं काम केलं. नेक्स्ट काय केलं की जो दुसरा थ्रेड आपण क्रिएट केला त्या थ्रेडला आपण इथं कॉल केला की डाउनलोडिंग म्हणून, आला का या थ्रेडला इथं थांबला डाउनलोडिंग, इथं 3 सेकंद तो पॉज झाला आणि या पॉज झाल्यानंतर डाउनलोड कंप्लीट. आलं का माझं डाउनलोड कंप्लीट. आता जर का मी थ्रेड डॉट जॉईन केलं, ओके, तर थ्रेड डॉट जॉईन काय होतं की जोपर्यंत हा थ्रेडचा रिस्पॉन्स मला येत नाही किंवा ह्या थ्रेडचं काम संपत नाही तोपर्यंत इथून खाली एक्झिक्युशन होऊ नकोस असं आपण त्याला सांगण्याचं काम करतो. डॉटनेट रन, आलं का मेन स्टार्टेड डाउनलोडिंग इथं, त्यानंतर डाउनलोड कंप्लीट आणि मेन फिनिशड. यालाच बोललं जातं की आपण असिंक्रोनस प्रोग्रामिंग असून त्याला सिंक्रोनसरी वर्क केलं म्हणजे काय झालं की यालाच असिंक प्रोग्रामिंग बोललं जातं. ओके, आता याच्यातलाच आता आपल्याला थ्रेड कळालं की काय नक्की असतं, थ्रेडिंग सिस्टीम काय असते. याच्यातलाच जो मॉडर्न वे आहे तो आहे की टास्क. राईट. जसं आपण थ्रेडमध्ये आपण मल्टिपल लोकांना मल्टिपल आपण कामं देऊ शकतो, तसंच आपल्याला टास्क डिवायडेड असतात. जसं की एक त्याला टास्क पॅरलल लायब्ररी असं पण बोललं जातं की जसा थ्रेड आहे ना तसाच आपल्याला इथं टास्क असतो. टास्क पॅरलल लायब्ररी, टास्क पॅरलल लायब्ररी, त्याला आपण म्हणू शकतो की TPL. आता हे सेम ॲज इट इज सिमिलर थ्रेड सारखंच आहे की जसं मॉडर्न .NET मध्ये काय की जसं आपण API बनवण्यासाठी किंवा WPF असेल किंवा मावीचे ॲप्लिकेशन असेल त्यासाठी आहे ना आपण टास्क वापरतो. आता टास्क म्हणजे काय की फ्युचरमध्ये कंप्लीट होणाऱ्या ऑपरेशनचा रिप्रेझेंटेशन आहे. ओके, की टास्क जसं बॅकग्राऊंडमध्ये चालतं जसं थ्रेड चालतं तसंच टास्क हे बॅकग्राऊंडमध्ये चालतं. राईट. आणि त्याचा सिंटॅक्स पण सोपंच आहे. इथं एक एक्झाम्पलच घेऊ की ओके, आता इथं काय केलेलं आहे की आता याच्या अगोदर आपल्या इथं जी लायब्ररी लागणार आहे ना आपली
की युझिंग किंवा नेमस्पेस लागणार आहे सिस्टीम डॉट थ्रेडिंग आणि डॉट जी टास्क आहे ना ती आपल्याला लायब्ररी इम्पोर्ट करावी लागते, जसं आपल्याला हा टास्क वगैरे वापरायचा असतो ना त्यासाठी. आणि त्याच्यानंतर काय केलं की इथं टास्क डॉट रन, ओके, मेन मेथडमध्ये टास्क डॉट रन केलं तर रन काय कर की ही जी मेथड आहे ती रन कर. इथं आपण काय केलं की त्या थ्रेडला स्लीप मोडमध्ये टाकलं, त्यानंतर टास्क कम्प्लिटेड, त्यानंतर मेन मेथड फिनिश्ड, कन्सोल डॉट रीड लाईन अशा टाईपमध्ये आपण काय 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 ते ऑपरेशन केलेलं आहे. ओके, मेन मेथड फिनिश्ड, ओके. आता यानं काय झालं की पहिल्यांदा तर हा जो टास्क डॉट रन आहे ना, ह्या टास्क डॉट रनला कॉल अगोदर गेलेलाच असतो. जसं आपला थ्रेडमध्ये 2 थ्रेड काम करतात तसं ह्या टास्कला पण एक थ्रेड गेलाच असणार आहे, कारण की हा इंटरनली थ्रेड जो वापरतो. पण टास्कमध्ये काय झालं की फ्युचरमध्ये काम होणार आहे. ओके, आता ह्याचा पहिला ह्यानं रिप्लाय दिला का की कन्सोल डॉट राईटलाईन नाही दिला का, तर हा जो टास्क डॉट रन आहे ही जी मेथडला आपण कॉल केलं याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये काम चालू झालंय. म्हणजे काय हे जे काम असेल काहीतरी त्याच्यामध्ये सपोज आपल्याला एखाद्या डेटाबेसमधून एखाद्या क्युरी थ्रू एखाद्या टेबलची व्हॅल्यू पाहिजे असेल किंवा काहीतरी आपल्याला स्टुडंटचे मार्क्स पाहिजे असतील किंवा एखाद्या प्रोडक्टची लिस्ट पाहिजे असेल ना, पण ते इन फ्युचर लागणार आहे. मग ते आपण एखाद्या टास्कमध्ये देऊन आहे ना ती इन फ्युचरमध्ये लागणार आहे, तर आपण नेक्स्ट आपण घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये नंतर पुढं काय असेल की व्हॅलिडेशन्स असतील त्याचे, ते पुढचं तर टास्क कंप्लीट झाल्यानंतर मग या लाईनला आपल्याला रिस्पॉन्स रिटर्न भेटला, राईट, की मेन फिनिश्ड वगैरे झालं किंवा याचं जसं टास्क कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपल्याला रिस्पॉन्स भेटला. त्यासाठी आपण टास्क वापरू शकतो. किंवा जर सपोज इथं जर का मी रीड लाईन लिहिलं नाही, ओके, डॉट नेट रन आलं का की मेन स्टार्टेड मेन फिनिश्ड, पण इथं तो टास्कला गेलेला आहे अगोदर, हे बॅकग्राऊंडमध्ये काम चालू झाले, पण जोपर्यंत याचा रिस्पॉन्स येत नाही ना तोपर्यंत आपला जो प्रोग्राम आहे ना तो एक्झिक्यूट होऊन फिनिश पण झाला किंवा एंड पण झाला. मग त्यासाठी काय असतं की तो एक्झिक्यूट होण्याच्या अगोदरच आहे ना आपल्याला हा सिम्बॉल वापरा कन्सोल डॉट रीड लाईन, म्हणजे काय की प्रोग्राम आपला युजरकडून इनपुट भेटत नाहीत ना तोपर्यंत थांबलेला असतो. आला काय, आता हे थांबलेला आहे आपला कशासाठी थांबलाय, इथं थांबलाय, पण टास्क कम्प्लिटेडला कॉल झाला, राईट, टास्क स्टार्टेड आणि टास्क कम्प्लिटेड. असं का झालं, तर याच्या हा जो कन्सोल डॉट रीडलाईन जरी थांबला असला तरी आपण इथं टास्क डॉट रन चालू केलं, राईट, की बॅकग्राऊंड प्रोसेस चालू केली. या बॅकग्राऊंड प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत आपण इथं 3 सेकंद वेट केला आणि त्या वेट पासून आपल्याला रिटर्न काय भेटलं की टास्क कम्प्लिटेड वगैरे किंवा टास्क स्टार्टेड डॉट नेट रन. CLS. आता सपोज मला जर मल्टीटास्क वापरायचे असतील, ओके, तर मल्टीटास्क वापरताना काय करू शकतो की सेम ॲज इट इज की टास्क डॉट रन, इथं मी त्याला काय केलं की थ्रेडला स्लिपला पाठवलं, इथं टास्क डॉट रन केलं की इथं थ्रेड स्लिपला पाठवला, राईट, डॉट नेट रन. आता इथं बघा की पहिल्यांदा टास्क 2 रन झाला हावाला, कारण की 1 सेकंदानंतर, आणि त्याच्यानंतर टास्क 1 झाला का इथं 2 सेकंदानंतर. म्हणजे का इथं जरी माझा थ्रेड स्लिपला गेला तरी याला मी टास्कमध्ये टाकलेला आहे. म्हणजे काय की हा बॅकग्राऊंडला प्रोसेस चालणारी सिस्टीम आहे. बॅकग्राऊंडला का, तर तुम्ही तुमचा थ्रेड स्लिपला जाऊ द्या किंवा नंतर कशा पण जाऊ द्या, पण जोपर्यंत माझी प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीतरी रिटर्न व्हॅल्यू भेटणार नाही. या असं टास्कचं सपोज टास्कमध्ये वेट पण करू शकतो, राईट, इथं टास्क डॉट वेट, टास्क वेट मेथड, इथं 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 किंवा यालाच कॉपी करू, इथं कंट्रोल व्ही, याला अनकमेंट, हे नको, आणि टास्क डॉट टू आहे ना त्याच्यामध्ये या टास्कचा आपण एक टास्क ऑब्जेक्ट बनवला, ओके, आणि या टास्क ऑब्जेक्टला
आपण टास्क डॉट रन टाइम मेथड दिली. या रन टाइम मेथडला ॲरो फंक्शन वापरलं. ओके, आणि या ॲरो फंक्शनमध्ये जे पण आपले काय टास्क असतील, की सपोज याला मी काय केलं की करतो थ्रेड डॉट स्लिप, याला 3 सेकंदसाठी आपण स्लिपला पाठवू. सेमिकोलॉन कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये डाउनलोड कंप्लीट असं काहीतरी मी याला व्हॅल्यू दिली. आणि अजून काय करू शकतो की इथं टास्क डॉट वेट. ओके, आता टास्क डॉट वेटनं काय होणार आहे की इथं कन्सोल डॉट राईट लाईन WR या राईट लाईन मध्ये मेन फिनिश्ड. ओके, आता यानं काय होणार आहे की जसं आपला थ्रेड संपतो ना, तशा टाईपमध्ये प्रत्येक गोष्टीचा रिस्पॉन्स येईपर्यंत हा तुमचा टास्क वेट करत राहतो. राईट, पहिल्या केसमध्ये काय व्हायचं की जर का मी हे वेटिंग केलं नाही तर डायरेक्ट माझा मेन फिनिशडला कॉल जायचा. राईट, आता हे मेन फिनिशड काय होणार आहे की लास्टला कॉलला जाणार आहे, जोपर्यंत माझा टास्क कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत. आला का, टास्क 2 टास्क 1 डाउनलोड कंप्लीट आणि मेन फिनिशड, आणि मेन फिनिशड नंतर मग कन्सोल डॉट रीडलाईनला ते येऊन थांबलेला आहे. सेम ॲज इट इज मी थ्रेड डॉट स्लिपला जसं किंवा थ्रेड डॉट वेटला वगैरे आपण कॉल करताना तशा टाईपमध्ये मी टास्कला वेटिंगला टाकलं. ओके, टास्कला वेटिंगला जर टाकल्यानंतर आपण काय करू शकतो की ॲज इट इज थ्रेडचं जे सिस्टीम असेल किंवा मल्टी थ्रेडिंग जे म्हणतो ना, जे मल्टी थ्रेडिंग आपण कसं वापरू शकतो त्याचं आउटपुट आपल्याला भेटून जातं. राईट, किंवा जर आपल्याला टास्कचा जर स्टेटस पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो की टास्क डॉट वेट आहे ना, या टास्क डॉट वेटच्या खाली टास्क किंवा कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये टास्क डॉट स्टेटस. ओके, याला आपण आउटपुटमध्ये प्रिंट करू. टास्क डॉट स्टेटसला काय येते आलं का की रन कंप्लीटेड. राईट, जर हा टास्क डॉट स्टेटस आहे तो मी इथं टाकला वेटच्या अगोदर, आला का, वेटिंग टू रन, मेन कंप्लीटेड, मेन स्टार्टेड आणि मेन फिनिश्ड. वेटिंग टू रन का आलं तर पहिल्यांदा इकडे गेला त्याचा स्टेटस आपण बघितलं की वेटिंग टू रन आहे. त्यानंतर वेटच्या अगोदर तो कॉल झाला आणि त्याच्यानंतर मग मेन फिनिश्ड वगैरे सगळं इथं आपल्याला प्रोग्राम भेटला. राईट, तसंच त्याचा आपल्याला रिझल्ट पण असेल. रिझल्ट टास्क डॉट रिझल्ट आपल्याला काय आउटपुट भेटलं की तो फेल झाला काय झालं तशा टाईपमध्ये आपण करू शकतो. राईट, याच्या नंतरचा जो प्रकार आहे की असिंक आणि अवेट, जो आपला ॲक्च्युअल मेन पार्ट आहे की असिंक अवेट. ओके, कीवर्ड. आता असिंक अवेटचा कीवर्ड काय असतो की जर तुम्हाला असिंक्रोनसली प्रोग्राम करायचा असेल आणि पुढचा रिस्पॉन्स येत नाही तो पण आपल्याला जर थांबायचा असेल तर आपल्याला असिंक अवेट ह्या मेथड्स वापरायला लागतात. की पहिला तर काय की असिंक हा एक कीवर्ड आहे आणि अवेट हा कीवर्ड. आता हे दोन कीवर्ड आहेत ना एकत्र वापरले तरच आपल्याला बोललं जातं की त्याला बोललं जातं की असिंक्रोनस प्रोग्रॅमिंग किंवा असिंक्रोनस मेथड्स. आणि या मेथड्स वरतीच आपण असिंक कीवर्ड वगैरे वापरू शकतो आणि त्या मेथडच्या आतमध्ये आपण अवेट वापरू शकतो. राईट, किंवा जर तुम्ही फक्त असिंक वापरलं तर त्याचा यूजच काय होत नाही. इथं
आता इथं काय केलं की मी एक प्रोग्राम लिहिला, त्याच्यामध्ये मी असिंक्रोनस प्रोग्रामिंग केलं की तर असिंक म्हणजे काय की असिंक्रोनस चाललं पाहिजे, पहिल्यांदा ही चाललं पाहिजे ही चाललं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला वाटतं की बाबा इथं डिले होणार आहे मग त्यासाठी आपण अवेट वापरू शकतो, राईट. जर का मी हे अवेट वापरलं नाही, ओके, तर काय होणार आहे ते की बिकॉज दिस कॉल इज नॉट अवेटेड एक्झिक्युशन ऑफ द करंट कंटिन्यू बिफोर कॉल इज कम्प्लिटेड. ओके, आता जर मी तर अवेट वापरलं नाही तर ते माझं लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं. बघूया आउटपुट त्याचं आलं का, की याचा रिस्पॉन्स यायच्या अगोदरच मेन फिनिश झालं, आणि मेन जर का फिनिश झालं तर तुमचा प्रोग्रामच अख्खा सगळा संपला ना, राईट. मग त्याच्यासाठी मी इथं काय वापरलं, अवेट वापरलं. आता अवेटनं काय होणार आहे की ह्या ज्या डाउनलोडिंग फाईल आहे, ही जी मेथड आहे, याचा मला जोपर्यंत रिस्पॉन्स भेटत नाही, राईट, की स्टॅटिक असिंक्रोनस टास्क. आता टास्क काय आहे की जसं मी सांगितलेलं की जसं तुमचा थ्रेडिंग सिस्टीम काम करतो ना, तशा टाईपमध्ये आपला टास्क काम करतो की टास्कमध्ये आपला डाउनलोड फाईल ही मेथड लिहिली, त्या मेथडमध्ये काय लिहिलं की अवेट, वेट कर किती सेकंद, की टास्क डॉट डिले हा जो मेथड आहे त्या मेथडमधला डिले कर 3 सेकंद, आणि त्याच्यानंतर डाउनलोड कम्प्लिटेड असं काहीतरी आपल्याला करून दे. आता माझं बरोबर चालेल की 3 सेकंद थांबला, 3 सेकंदानंतर डाउनलोड कम्प्लीट, आणि डाउनलोड कम्प्लीट नंतर फिनिशड. यालाच बोललं जातं की असिंक्रोनस प्रोग्रॅमिंग, राईट. जर का मी इथं असिंक वापरलं नाही तर पहिलं तर मला एरर देणार आहे, आणि असिंक आहे ना, असिंक याला आपल्याला रिटर्न टाईप नसतो, जसं फक्त हे मेथडमध्येच आपण वापरू शकतो. या आपण एखाद्या व्हेरिएबलला किंवा एखाद्या क्लासला अशा टाईपमध्ये आपण वापरू शकत नाही, राईट. आणि अजून एक असतं की असिंक ही मेथड आहे ना, आपण एखाद्या इव्हेंट हँडलरमध्ये पण वापरू शकतो. इव्हेंट हँडलरमध्ये कसं, जसं की आपण एखाद्या बटन क्लिकमध्ये तो बटन क्लिक असिंक्रोनस चालला पाहिजे, त्याचा रिस्पॉन्स येईपर्यंत, किंवा इथं जिथं आता माझा हा माऊस फिरतोय या माऊस फिरल्यानंतर कुठेतरी मी क्लिक केलं, याचा रिस्पॉन्स येईपर्यंत बाबा तो दुसरं कोणतंही ऑपरेशन करू नकोस, किंवा तो बॅकग्राऊंडमध्ये टास्क वापरून तू कम्प्लीट कर, राईट. अशा टाईपमध्ये तुम्ही किंवा सपोज मल्टिपल जर मला टास्क वापरायचे असेल असिंक्रोनसली, तर आता इथं काय केलं की मी मेन फंक्शनमध्ये डाउनलोड ह्या मेथडला कॉल केलं, त्यानंतर अवेट प्रोसेसला कॉल केलं, त्याच्यानंतर काय केलं की कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये डन केलं. आता इथं अवेट जर दिलं नाही ना तर प्रत्येक जागी एरर येईल, आणि तो मेनचा जो फ्लो आहे एक्झिक्युशनचा तो पूर्णपणे कम्प्लीट होईल, राईट. आता डॉटनेट रन जर का केलं मी, तर पहिला तर कंपाईल झाला, त्याच्यानंतर 2 सेकंद थांबला, 2 सेकंद डाउनलोडेड, 1 सेकंद थांबला, त्यानंतर प्रोसेस्ड या स्टॅटिक असिंक्रोनस टास्क प्रोसेस, राईट. ही जी मेथड आहे, आता ही मेथड काय की थ्रेडिंग मधली जी मेथड आहे. आता थ्रेडिंग मधली जी मेथड काय असते की जसं मल्टी थ्रेडिंग काम करतं तसंच मी तुम्हाला सांगितलं की टास्क हे पण काम करतं, राईट. मॉडर्न डॉट नेटमध्ये आपण टास्कच मोस्टली वापरतो. त्याच्यानंतरचा जो टाईप आहे की तुम्हाला कळालं की असिंक्रोनस प्रोग्राम कसा लिहायचा असतं, की ह्याचा जो रिटर्न टाईप असतो ना, त्या रिटर्न टाईपच्या शेजारी असिंक फक्त लावायचं असतं, की स्टॅटिक असिंक टास्क प्रोसेस ही एखादी ही प्रोसेस आहे ती असिंक्रोनसपणे चालली पाहिजे, किंवा ही असिंक टास्क डाउनलोड ही जी मेथड आहे ती माझी असिंक्रोनसपणे चालली पाहिजे, राईट. इथं बघा की स्टॅटिक असिंक वॉइड, राईट. वॉइड म्हणजे काय की त्याला रिटर्न टाईप नाही, पण तरी पण याला एरर दिला का, तर नाही दिला. अवॉइड और एंट्री पॉइंट कॅनॉट बी असिंक्रोनस, ओके बरोबर आहे की एंट्री पॉइंट फंक्शन असिंक्रोनस नसतं, त्यासाठी त्याने एरर दिला, ओके. असं तुम्ही वापरू शकता. आता जो आपला याच्यातला लास्ट पार्ट आहे, ओके, की आपण काय बघितलं की असिंक्रोनस प्रोग्राममध्ये 2 टाईप्स असतात, की सिंक्रोनस प्रोग्रामिंग, असिंक्रोनस प्रोग्रामिंग. असिंक्रोनसमध्ये परत तुम्ही थ्रेडिंग थ्रू वापरू शकता, टास्क थ्रू वापरू शकता, राईट. त्या टास्क थ्रू टास्क पॅरल लायब्ररी वापरू शकता, की TPL वगैरे, किंवा त्याच्यामध्ये असिंक अवेट वापरू शकता. आणि त्याच्यामधला जो लास्ट टाईप आहे की पॅरल प्रोग्रामिंग. आता पॅरल प्रोग्राम काय की हे कन्सेप्ट आहे. आता पॅरल प्रोग्राम म्हणजे काय की जसं एकापेक्षा जर आपल्याला जास्त कामं करायची असतील आणि सायमल्टेनियसली कामं करायची असतील, की जसं आपण CPUच्या
अनेक सीपीयूचे आपण कोर्स वापरून जी कामं करायची असतात त्याला बोललं जातं की पॅरल प्रोग्रॅमिंग. सपोज तुमच्याकडे 4 लोक आहेत आणि 4 लोक वेगवेगळी कामं करत आहेत, राईट. आणि ती वेगवेगळी कामं जर त्यांनी बरोबर केली तर त्यालाच बोललं जातं की पॅरलल प्रोग्रॅमिंग, की ॲट अ टाइम तुम्ही एकच काम करत नाही, 4 लोक एक काम करत नाही, ॲट अ टाइम तुम्ही 4 लोक वेगवेगळी कामं करताय. जसं की आता पॅरलल प्रोग्रामिंग कुठं कुठं वापरलं जातं, की व्हिडिओ एन्कोडिंग असेल किंवा इमेज प्रोसेसिंग असेल किंवा एखादा आपलं AI/ML डेटा प्रोसेसिंग असेल किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेशन असेल किंवा PDF जनरेशन्स असतील, राईट. किंवा आता जे मी हे सॉफ्टवेअर वापरतोय ना याच्यामध्ये पण आता पॅरलल प्रोग्रामिंग चालू असणार आहे, की app.eraser.input.io आहे ना तशा टाईपमध्ये. आता पॅरल प्रोग्रामिंगमध्ये ते एक्झाम. ओके, आता जर आपल्याला पॅरलली जर आपल्या एखादा फॉर लूप जर वापरायचा असेल, ओके, तर इथं काय केलं की मी पॅरलल डॉट फॉर त्याला पहिलं काय केलं की 1 ते 6 आणि त्याला जे या इथून इथंपर्यंत जाण्यापर्यंत मला आय व्हेरिएबल भेटणार आहे आणि ते मला आता 1 2 3 4 5 6 असं भेटणारच नाही. ते काय भेटणार आहे मला की 5 1 4 2 3 म्हणजे काय की ॲट अ टाइम माझे मल्टिपल कामं सुरू झाले, त्यालाच बोललं जातं की पॅरलल प्रोग्रामिंग. आता पहिल्याचा सिंटॅक्स काय की हा जो स्टार्टिंग पोझिशन इथं असणार आहे की एंडिंग पोझिशन, राईट. किंवा अनेक इटरेशन एकाच लुपिंगमध्ये जर चालतात ना त्याला बोललं जातं पॅरलल प्रोग्रामिंग. आता यालाच मी जर का मी डबल रन केलं, ओके, तर याचा यावेळेस काय भेटलं की त्याचा सिक्वेन्स दुसरा भेटला. आता सिक्वेन्स दुसरा भेटला का तर याचं जे थ्रेडिंग असतं किंवा जे आपल्या सीपीयूच्या कोर्स असतात किंवा जर आपला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल ना त्याचे जे वर्किंग प्रोसेस आहे त्याला जो आता मोकळं काहीतरी वाटलं असेल, आता 2 GB मोकळा तर 4 GB मोकळा, त्याच्या प्रोसेसनुसार हे पॅरलल प्रोग्रामिंग काम करतं की किती स्पीडनं केलं पाहिजे. पण हे सायमल्टेनियसली काम करतं की ही जी स्टार्टिंग आहे ना ही आता सपोज इथं माझ्याकडे 5 प्रोसेस आहेत 1 ते 6 पर्यंत, राईट. तर त्या 5 प्रोसेसला 2 3 4 आणि 5 आहे ना 1 2 3 4 5 त्या प्रोसेसला इथं कॉल होणार आहे, राईट. किंवा इथं आपण एक ॲरे घेऊ आणि त्या ॲरेमध्ये ओके याला मी कमेंट करतो. आता इथं काय केलं की एक स्ट्रिंग टाईपचा ॲरे आहे आणि त्याच्यामध्ये नेम्समध्ये आपण काय केलं की नेम, ओमकार, राहुल, अमित आणि प्रिया अशा 4 नाव आपण इटरेट केली. आता पॅरल डॉट फॉर इच मध्ये नेम्स कशावरती आपल्याला इटरेट करायचं आहे की हा जो नेम्स आहे ना त्याच्यावरती इटरेट कर आणि त्याच्यातला जी पण आपल्याला व्हॅल्यू भेटणार ती या नेममध्ये मला पाहिजे, राईट. आणि कन्सोल डॉट लॉग राईट लाईनमध्ये ही नेम मी प्रिंट करणार आहे. आता हे ॲट अ टाइम अमित, राहुल, ओमकार आणि प्रिया, आता हे काय झालं की सायमल्टेनियसली भेटलं, यालाच बोललं जातं की पॅरलल प्रोग्राम. आउटपुट आता हे कधी होईल हे सांगू शकत नाही. किंवा जर आपल्याला इनवोक नावाची याच्यात पुढचा याच्यातला एक इनवोक म्हणून एक स्पेशल मेथड आहे, इनवोक. मल्टिपल जर आपल्याला मेथड्स कॉल करायचे असतील ना तर इनवोक मध्ये आपल्याला त्याचं पॅरामीटर द्यायचं. जसं ॲरेवरती किंवा एखाद्या कलेक्शनवरती आपण लुपिंग लावू शकतो किंवा पॅरलल हा क्लास आपण त्याच्यावरती लावू शकतो. तसंच मेथड्स जर आपल्याला मेथड्सवरती जर पॅरलल प्रोग्रामिंग करायचं असेल तर पॅरलल डॉट इनवोक नावाची मेथड आहे आणि त्याला ॲज अ दुसरी मेथड आपल्या नॉर्मल मेथड ॲज अ पॅरामीटर म्हणून द्यायला लागतात. ओके, आता आपण काय केलं की मेन मेथडमध्ये पॅरलल डॉट इनवोक ही नावाची मेथड आपण कॉल केली आणि त्याला ॲज अ पॅरामीटर हे जे आपले स्टॅटिक वर्ड, डाउनलोड, प्रोसेस आणि सेंड ईमेल ह्या ज्या 3 मेथड आहेत ना ॲज अ त्याला पॅरामीटर आपण म्हणून पाठवून दिले, राईट. इथं एन नंबर्स असणार आहेत. एन नंबर्स म्हणजे इथं 100 मेथड्स असेल, 200 मेथड्स असेल, पण ह्या सगळ्या मेथड्स नाही ना ॲट अ टाइम कॉल जाणार आहे. ओके, डॉट नेट रन आलं का की पहिल्यांदा प्रोसेस कोणती झाली की डाउनलोड झाली, त्याच्यानंतर मध्येच ईमेल झाली, त्याच्यानंतर प्रोसेस झाली. आता याचा एक्झिक्युशन फ्लो कोण ठरवतं? ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते. जसं मी सांगितलेलं की तुम्हाला कोणीही अगोदर एक्झिक्यूट होईल, जसं डाउनलोड होईल किंवा प्रोसेस होईल किंवा ईमेल होईल. पण यांचा जो एक्झिक्युशन फ्लो आहे ना तो पॅरलल प्रोग्रामिंग किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला ठरवते, राईट. आता यावेळेस काय झालं की
डाउनलोड झालं, प्रोसेस झालं, त्याच्यानंतर सेंडिंग ईमेल झालं. आता यावेळेस काय डाउनलोड, प्रोसेस आणि ईमेल यालाच बोललं जातं की मल्टी थ्रेडिंग. आणि मल्टी थ्रेडिंग करून तुम्ही त्याच्यावरती असिंक्रोनस प्रोग्रामिंग तुम्ही कसं करू शकता. तर हे होतं आपलं C# सिरीजमधलं लास्टचं लेक्चर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डेटाबेस रिलेटेड सगळे टॉपिक्स बघणार आहे. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.